सर आणि रेणुकाताई, तुमच्यासाठी स्पेशल आमच्याकडनं म्हणजे चंदू बँड आणि माझ्याकडनं आमच्या दोघांकडनं तुम्हाला हे गिफ्ट आहे. तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्र, यम जेव्हा सत्यवानाचे प्राण घ्यायला आला तेव्हा सावित्रीने त्याचे प्राण वाचवले. पण हेच सगळं आजच्या काळात घडलं तर सावित्री काय करेल बघूया. तर येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार संदीप, प्रसाद आणि जोकर योगिनी. सुनेगा तो मरेगा कल्लू मामा चंदू मामा मामा चंदू मामा. चंदूभाई आपण सगळं सोडलेला आहे. हा म्हणजे तुला सांगतो, करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो. आपलं नाव तसा सत्या, सत्यवान. लोक आपल्याला सत्या बोलतात. आपल्या पंटर लोकांनी आणि पोलीस लोकांनी आपलं नाव ठेवलंय सत्या. मागच्या आठवड्यात एक राडा झाला. समोरच्या टीममध्ये एक भाई होता, त्याला देऊन टाकला, त्याला चावून टाकला. त्याला होता टीव्ही, आपल्याला पण झाला टीव्ही. 10 दिवस एवढा खोकलोय ना, चाळीतल्या लोकांना वाटलं की खो खोची टुर्नामेंट चालू आहे की काय चाळी. 2 वेळा तर यमाला टच करून आलोय. प्रत्येक माणूस मला यमासारखा दिसतो आता, माहितीये. बघा आता हा प्रसाद पण यमासारखा दिसायला लागला मला. का तुला पण टीव्ही झालाय? हा सत्याभाई कुठे? सत्यभाई हा का का मी त्याची डेथ ऑर्डर घेऊन आलोय. कोण तू? कोण साधारणतः कोण वाटतोय मी तुला? तुला कोण वाटून घ्यायचे ते सांग. तुला फर्स्ट साइड मध्ये जे कोणी वाटतं ना, मी ते सांग. बघितलं आणि तुम्हाला हास्वल वाटतो, ॲनाकोंडा वाटतो, डॉल्फिन वाटतो. जर असा यमाच्या अँगलने विचार करून बघ ना. यमाच्या अँगलने विचार करून बघितला ना तर तू रेडा वाटतो. कानपण फोडीन. मी स्वतः यम आहे, कळलं? स्वतः यम आहे. तू यम आहे? हा. मग रेडा कुठे आहे? वैतागलाय तो माझ्यावर. वैतागणारच ना, रेड्यावर रेडा बसल्यावर वैताग नाही तर काय. म्हणून नाही या सत्याभाईमुळे वैतागलाय. अरे केवढा कन्फ्युजिंग ऍड्रेस आहे, शोधून शोधून बिचारचे पाय दुखायला लागले. एकदा भेटू द्या सत्याभाई. हे बघ भाई, इथे लांब पर्यंत कोण सत्या राहत नाही. इथं नाही राहत सत्या. ऍड्रेस तर इकडच दिलाय. काय ऍड्रेस काय? हे बघ, हरेश्वर बिल्डिंग, दादर वेस्ट, मुंबई. थांब फोन आला थांब. हॅलो. हा भाई, अरे सत्याला फोन केला तर सत्याच बोलणार ना. सत्याच बोलणार. मी कधी पण सत्यच बोलतो, खरंच बोलतो. तू कधी पण असत्य बोलतोस. म्हणजे हे जर सत्य बोलला असतं तर 10 दिवस तुला वाढवून दिले असते. असत्य बोललास म्हणून 10 मिनिटं तुला लवकर उचलणार. का असं का? ऑफर चालू आहे यमलोकात. सत्यवाचा बोले, ऐक ना, ऐक. सत्यवाचा बोले सप्ताह चालू आहे आमच्या यमलोकात. असा बोल ना. आले तुमच्या इथे मृत्यूचा ऑफर चालू आहे. तर काय करणार, या ऑफरमुळे तर तुम्ही माणसं खरं बोलाल ना, नाहीतरी तुम्हाला ऑफरची सवयच झाली आहे. आणि ऑफरची सवय आहे रे आम्हाला, पण यमाची सवय नाही ना. आपण पहिल्यांदा आयुष्यात मारणार आहे ना. मूर्ख माणसा, मरण हे आयुष्यात एकदाच येतं, कळलं का? नाही बरोबर आहे. तू इथे येऊन राहा ना. इथे ना मिडल क्लास माणूस आहे ना, रोज थोडा मरतो. रोज थोडा मरतो. बरोबर आहे. अरे आत्ताच आपण नवीन पॉलिसी काढली, जीवन के साध्वी आणि जीवन के बादवी. जरा पहिल्यावाला आयटम जगू तर दे. तू डायरेक्ट दुसऱ्या आयटम मध्ये आला, जीवन के बाद वाल्यामध्ये. अरे जीवन के साथ भी म्हणजे तू कसं की जीवनात तुम्ही असं जगत असताना ना पॉलिसीचे हप्ते भरायचे आणि तुम्ही मेल्यानंतर तुम्ही भरलेल्या पॉलिसीचे हप्ते तुमच्या फॅमिलीला रिटर्न मिळणार, कळलं का? ए भाई, आता तर सुरुवात झाली. 2 हप्ते भरले, जरा थांब. 30-32 हप्ते भरू दे ना, मग ये ना भाई. नको, त्यापेक्षा तू डायरेक्ट मर. म्हणजे तुमची फॅमिली पण अशी फायद्यात राहील ना. 2 हप्त्यात अख्खे पैसे मिळतील तुम्हाला पॉलिसी. पैशाचा बोलू नका. तुला बोल किती पैसे पाहिजे तेवढे पैसे देतो. मी काय करू पैशांचं? पैसे नको, मी तुला डायरेक्ट चॉपर देतो. नाही आबा, आपलं एकच हत्यारा, फास. अरे हा तो चॉपर नाही रे, हवेत उडतो नाही का, हेलिकॉप्टर. तो देतोय बघ तो आला.
बघ चॉपर गेला, मोदी थांबत गेला. तुम्हाला लाच तर देत नाहीयेस ना? लास्ट तुमच्या इकडे, आपल्या इथं सेटलमेंट. आपण सेटलमेंट करूनच एवढा पैसा कमावला. हो ना, मग आता वर चल, तिथे तुझ्या पाप पुण्याचं सेटलमेंट करायचं. थांब कळलं? ना भाई, आता तर कुठं पुण्य करायला लागलोय. वाल्याचा वाल्मिकी कसा झाला तसा सत्याचा सत्यवान होऊ दे ना. ए, कोण सत्यवान आहे? ए, सत्य घाबरायचं नाही, आधीच सांगतोय. कोण सत्यवान? कोण? कुठे आहे सत्यवान? अरे काय तू सत्यवानाचं नाव घेतलं डायरेक्ट फाटली रे तुझी. जाम घाबरतो तू. म्हणजे काय? त्याच्यामुळे तर इतकी वर्ष सिनियरची फायरिंग घेतोय माहितीये. माझ्या सुट्ट्या रद्द झाल्या, माझं प्रमोशन रद्द झालं, माझं इन्क्रिमेंट रद्द झालं, हा रेडा मला बदलून देणार होते ते रद्द झालं. आयुष्यभर एकच केस लढतोय, आदर्शवान सत्यवान घोटाळा. एकच केस लढतोय माहितीये. दर इयर एंडिंगला हिशोबात गडबड. एक जीव कमी होतोय, त्यांना समजवतोय बाबा तोच जीव पहिल्यापासून तो ऐकतच नाही. तेव्हापासून त्या सत्यवान आणि सावित्रीचं नाव ऐकलं ना की माझं बीपी शुगर दोन्ही हाय होतं बाबा. असं आहे का? सावित्री. ए कोण सावित्री? ए, काय अरे या सत्याची सावित्री. सावित्री ए क्या रे सत्या, हाँ? काय को मेरे नाम से मुंह बोलता है, क्या हुआ है, हाँ? हुआ क्या है? ही तुला तुझ्या नावाने हाक मारते? हो, ही मला माझ्याच नावाने हाक मारते. मग काय तुझ्या नावाने मारणार? एक मिनिट, हा, कोण आहे हा? अगे तो यम आहे, यम. काय रे, कुठून आला? इथून आलो इथून. यम जोक करतोय, जोक. अरे कुठून आला म्हणजे कुठल्या गावाहून आला? भिवंडी. अगं काय सावित्र, मला विसरलीस? तुझ्यावर केलेले उपकार विसरलीस तू? ए, तोंड सांभाळून बोलायचं, हा? आपण कुणाचे उपकार कधी घेत नाही. एक मिनिट इकडे ये. तू पैसे घेतले काय कडनं? बोल, तूने पैसा लिया कैसे? अरे, बोली ती उपकार. अरे मी पैसे घेत. आवाज खाली आहे. मी पैसे नाही घेतले. हा. ए यमबाई, तुझा काहीतरी गोंधळ होतोय. काय? ही तुमच्या सत्यवानाची वट सावित्री नाही, ही या सत्याची वाट करणारी सावित्री. हा, असं होय. तू आता वटवट बंद कर. मला सांग, तुला ओळखायचं कसं? कशावर ना तू यम आहे? बस झाला, पुरा झाला माझा अपमान. हा? आता माझी ओळख तुम्हाला दाखवतोच. आता काय दाखवतोय काय माहिती. हे वाच, यल हे वाच. यन आता फ्लो मध्ये वाच. यल यम यन. मी यम कळलं का? मी कोण आहे ते? यम आहे. हा, पण मी काय म्हणते, कशाला आला इथं? तुझ्या नवऱ्याचा जीव घ्यायला आलोय. पटकन घेऊन जायचं. टाइम ये. डॉक्टरला त्रास झालाय, खोकून पार घेऊन जा, लवकर घेऊन जा. मला काम आहे, मी जा. ए, गेली. ए सावित्री थांब ना. ए थांब. अगं अशी कशी चाललीस? याला वाचव तू. कशाला? कशाला? अरे तुझी सावित्री आहे की सावत्र आहे? नाही, माझी सावत्रच बायको मला आता वाटायला लागली ती. अगं मी तुझा नवरा आहे, नवरा मला वाचव ना तू. नवरा म्हणा नवरा. काय उपयोग आहे तिचा? काय उपयोग आहे? दारू ढोसतो, मारझोड करतो असला नवरा? मार झोड्या. ए. मार झोड्या बोलले. हे काय लगेच मार झोड्या बोललोय? तू दारू पिऊन स्त्रियांवर हात उचलतोस? मी स्त्रियांवर हात नाही उचलत, फक्त माझ्या स्त्रीवर हात उचलतो आणि उचलणार. हो ना, मग मी पण तुला आयुष्यातून उचलणार. ये. अरे तू काय बघती, त्याला बोल ना, काहीतरी समजाव ना यार तू. काय समजाव ना? समजाव ना. एका आठीवर समजावीन. काय बोल मला ना. पहिले वचन दे. अरे दिला तुला वचन, बोल बाबा काय पाहिजे तुला, बोल. आजपासून दारू बंद. बंद केली? बंद. आणि खिशातनं बाटली काढून बंद काय म्हणतो? ठेव. बंद. आजपासून दारू बंद. सगळ्या बाहेरच्या लफडी बंद. मारामारी बंद. माझं रोजचं शॉपिंग बंद. बोलू दे ना, आमच्या दोघांना बोलू दे ना. तुला माहितीये का काय बंद करायचं, काय चालू करायचं? जरा शांत बस ना. ते जाऊ दे. हे बघ, रोज सकाळचा पेपर तू आणायचा. तू पण दारू प्यायला लागली, वेफर मागायला लागली, चकना बिकना. ऐक नाही, आता तुझा खवटा तुला देईन बर का. पेपर वाचायचा, पेपर तू अच्छा, आणायचा. पेपर. हा, पेपर तू आणायचा. हे बघ, हप्त्यातनं 2 टायमाला सामान तू आणायचं घरी. तुला काय वाटणार रे? मी डायरेक्ट सामान इथे घेऊन आल्यावर तुला काय वाटणार नाही? ऐक ना, सामान म्हणजे किराणा मालाचं सामान. हा? अच्छा, किराणा हा, मालाचं ते सामान. सामान. हे बघ, सकाळचा 1 टाइमचा स्वयंपाक मी करणार, रात्रीचा स्वयंपाक तू करायचा. रात्री झोपताना लाईटी तू बंद करायच्या. हा, गॅस तू बंद करायचा. दूध तू आणायचं, दळणाचे डबे बी तूच आणायचे. हे घे, तुम्हाला घेऊन जा आत्ताच्या. लगेच घेऊन जातो. काय- तू घेऊन जा झालं नाही तर काय? मी जातो. अरे पण झालंय काय? अरे सत्या भाई, असा दळणाचा डब्बा आणेल कसा वाटतो? पीठ इथून पडतोय, समोरचा मुलगा मला आवाज काय सत्या भाई हे असा डबा, ही अशी थैली कसा वाटेल तो? अगं भाई आहे का तो? असं कसं दळणाचा डबा वगैरे? मग भाई आता काय 2 टायमाला
खायला लागतं ना, मग काम करायला नको? हा? हा हा बरोबर आहे बरोबर काम अरे कर. काय बरोबर, मागच्या वेळेला असाच बसलो होतो, सुपारी घेतली होती एकाची 15,000 असे समोर ठेवले होते, चाकू बाहेर काढला, हिने कांदे येऊन मांडले आणि बोलते आता कापून दे. असा असतो का यार कुठे? असं कसं पूर्ण इज्जत जाते ना त्याची, असं कसं करतेस तू? त्याची इज्जत जाते, माझी जात नाही. हा का दे त्यांनी कापल्या डोळ्यात माझं पाणी आलं माहितीये का? पोलिसांनी नेलं होतं पकडून, मी पैसे दिले म्हणून सोडलंय पोलिसांनी. हा हिने पैसे दिले म्हणून सोडलं ना तुला? हा, हिच्या बापाची टसकाळे आहे जशी. हा, कुठून आणले रे पैसे? मी दिले म्हणून होते ना तुझ्याकडे पैसे. हे दिले म्हणून तू दिलेस ना? अरे पण त्यांनी दिले, मी साठवले म्हणून हा ना. बरोबर, हिने साठवलं म्हणून तिने दिले. अरे पैसे साठवायचे नसतात, त्याला कीड लागते, त्या उडवायचे असतात. बरोबर आहे, पैसे उडवायचे असतात. बरोबर पैसे उडवतो मग संसार कसा करतो? नाही नाही, बरोबर आहे तू त्यात दोघांचंही बरोबर आहे. दोघांचं बरोबर आहे. तू काय करतो इथं मध्ये? चल जा, तू डोक्याला ताप नको देऊ, जा चल जा. आमच्या दोघांचं चाललंय. तू जा नाही तर तुला आता ना आजचा आकडा काढे. चल. डोका खराब तुझ्यामुळे कर. फार राडे होते बरं का? ना, पुन्हा तू आहे ना, डोक्याला तू- शॉट. तू आहे ना, तू- तू मला सांगत हा, तू- ए काय चाललंय? अरे कोण आहे मी? हा कोण आहे मी? कोण आहे? विसरलात? हे वाचा, हे काय? यल हे काय? यन. फ्लो मध्ये वाचा. यल यम यन. यम आहे मी, यम. कळलं? अरे काय चाललंय हा? तरणी बाण पोरं तुम्ही कसले भांडताय? तुझा काय प्रॉब्लेम? मला सांग, काय प्रॉब्लेम आहे? तो दारू पितो, मला आवडत नाही. ए बाबा, तू दारू का पितोस? मला लहान मुलं आवडतात. लहान मुलं आवडतात म्हणून दारू पितोस? ही मला मूल देत नाही. बाई तू काय याला मूल देत नाहीस? दारुड्याला मूल देणार नाही, त्याला सांगा दारू बंद करायला. ए, मग तू का दारू बंद करत नाहीस? ही मला मूल देत नाही. का मूल देत नाहीस? दारू बंद करत नाही. तुला कळतं की आपण आयुष्यभर तेच बोलतोय? याचं काहीतरी सोल्युशन काढावं लागेल ना आपल्याला. तू मला वचन दे, तू आजपासून दारू सोडशील. हिने मला मूल दिल्यानंतर आपण वचन देतो, आपण दारू सोडला. तू मला वचन दे, तू आजपासून हिला मूल देशील. काय? वेगळं झालं, थांब थांब. आजपासून काय कपाटात आतमध्ये ठेवलं ते आणून देऊ? तू मला वचन दे, तू ह्याला मूल देशील. हे बघ, तो दारू सोडणार असेल तर मी त्याला मूल देईन. हा? चल हात मिळव, हात मिळव, हात मिळव. बघ. अरे किती गोड पोरा तू या. कशाला भांडण करता? कसं नवरा बायको कसे रथाचे दोन चाक असतात. ते दोन्ही चाकं अशी समांतर गेली तर हा संसार रूपी रथ व्यवस्थित चालेल. कळलं? काय 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 म्हणा, मला पुढच्याच वर्षी असं पाहिजे एकदा. पाय पडतो. ए अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा. झालं? सत्य सगळा प्रॉब्लेम सॉल्व झाला? एकदम चाल झालाय भाई. चल आता चल चल. काय कुठे? अरे आता तर ताजा आशीर्वाद दिला ना तू अष्टपुत्र भावा. हा मग? आता एकटाच जा. मी कसं येणार? फसवलं ना, पण यावेळी नाही मी फसणार. तुझ्या मुलाच्या बारशाच्या वेळी तुला उचलणार. कळलं का? मी हिला टच केल्यावर मूल होईल, मग त्याचा वारसा होईल, मग तेव्हा तुम्हाला घेऊन जाशील ना. आपण टचच नाही करणार तिला. बोल. याला काय अर्थ आहे यार? दरवेळी फसवता तुम्ही आता. असं नाही असं नाही चालतं. ए यम भाई, एक विचारू का तुला? पर्सनल आहे. काय खरं खरं सांगायचं, इमानदारीत सांगायचं. काय? तुझ्या बायकोवर पटत का? नाही पटत ना? दिवसभर आई बायकोची कंप्लेंट करत असते आणि रात्रभर बायको आईची कंप्लेंट करत असते, आहे ना? कसं आहे माहितीये का यम भाऊ? नवरा बायकोना संसाराच्या रथाची दोन माझी वाक्य मला काय सांगताय? स्वतःची वाक्य पाठ करा आधी. क्या भाऊ बोले तो एकदम कडक परफॉर्मन्स. ये बात. आपण जजेसला विचारूया त्यांना कसं वाटलं. मकरंद सर. वा वंडरफुल परफॉर्मन्स. आज पशा मला तू खूप आवडलास. क्या बात है यार. येस येस. म्हणजे आज यमानी जोरदार बॅटिंग केली बघ. आणि एक तर तुझं टायमिंग अफलातून, एक तर तुझं लेखन फार छान आहे. आणि आधुनिक सत्यवान सावित्री म्हणजे आगाय आहे. मला सगळ्यात आवडलं म्हणजे ती सावित्री आहे का सावत्र आहे, हा तर हायलाईट होता. आणि ॲज युजल तुमची केमिस्ट्री उत्तम होती. आज संदीप या थोडासा भाईच होता एकदम. मला एकंदरीत परफॉर्मन्स आवडला. अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. रेणुकाताई, तेजस्विनी आल्यामुळे यम इतका चमकतोय ना. क्या बात आहे. पण प्रसाद मस्त झालं, अभिनय मस्त तुझा. आणि एकंदरीतच यमाबरोबर जी मांडवली चालू होती ती खूपच एंटरटेनिंग वाटली. सगळ्यात छान कल्पना ती होती, एल आणि एनच्या मधला यम. क्या बात आहे. आता गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई.
थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जागेवरती बसू शकता. थँक्यू. असं म्हणतात एक मुलगा आणि एक नारळ कसा निघेल काही सांगता येत नाही. एका बाईच्या मुलाचा एक निराळाच प्रॉब्लेम झालाय. बघूया तर नेमकी काय समस्या आहे ती. आपल्या समोर येत आहेत सुसाट टीमचे आशू, वनिता आणि जोकर ऋषिकेश. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन. पहचान कौन? मी डॉक्टर. खरं तर तुम्हाला ओळखायला फार अवघड जात असेल नाही माझ्याकडे बघून मी नक्की कोण असेल म्हणून आहे की नाही. तर मी डॉक्टर. सकाळी सकाळी येऊन माझा हे दवाखाना जो आहे तो मी उघडलेला आहे. पण काय करणार, माझा व्यवसायच असा आहे ना की मी देवाकडे प्रार्थना नाही करू शकत की सकाळी सकाळी माझी भवानी लवकर कर म्हणून. मग काय करणार, देवाकडे मी एवढी प्रार्थना करीन की लोकांच्या कल्याणात माझा चरितार्थ व्यवस्थित चालू देत बाबा. हा, आणि तो माझ्यावर अन्याय नाही करणार, कुणी ना कुणीतरी पाठवेल ना. नटखट है ये मेरा शहंशाह, थकले मी आज अक्षरशः. तुमच्या अक्षरशः काय तुमच्या अक्षरशः अक्षरशः हो. अक्ष क्ष 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 वरनं मला फक्त क्ष किरण माहिती आहे. मला शकीरा माहिती आहे. शकीरा हो तुम्हाला माहिती आहे? हो. नाही. काय 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 झालं काय रडायला? डॉक्टर काय काय तुमचे अभिनयाचे 9 रस पिळून झाले की सांगा मला. मिस कॉल द्या, मी येतो. ओ डॉक्टर थांबा थांबा थांबा. मी सांगते तुम्हाला. हा. म्हणजे माझा मुलगा आहे ना, हा, त्याचं काय त्याला बोट आहे? बोट सगळ्यांना असतात? नाही नाही. त्याला हा, मोठी बोट आहेत? मोठी कशी नाही. मग? त्याला अशी काय नाकात घालतो? नाकात नाही हो. मग काय सांगा ना पटकन. माझा मुलगा आहे ना, हा, त्याला शेपूट आहे. डॉक्टर हसताय काय तुम्ही? बघा बाई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्ही चुकून माकड पाळलं असेल. मी ना माझ्या मुलाला बोलवते. काय शेंशा? आई हा, उच्चून उच्चन उच्चन मारे ना, लवकर ये. मी आलो. बाय तू अख्खा आत ये ना. आलोय ना. अर्धा बाहेरच आहेस अजून. कुठे? ओ सॉरी 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 सॉरी. आता आलो. बसला? तुमच्या शेपटीवर विश्वास बसला? आणि ती मोकळी का सोडली माहिती? हा. कारण ती धुतली आहे. नाही तर एरवी कसा वावरतोस दाखव जरा यांना. झालं झालं. हा. अंधेरी रातों में सुनसान राहों पर बस एक नसीहा मसीहा. वहाँ निकलता है, उसे लोग मर्दी शहंशाह कहते हैं. म्हणून याचं नाव शहनशाह आहे. हो डॉक्टर कुक्कू. कुक्कू का? तो काकाला कुक्कू असं म्हणतो. आणि मग काकूला किकी. काय खिकी खिकी काय करताय? पण भाई तुम्हाला सांगतो, आयुष्यात मी माझे केस कधी पाहिले नाहीत आणि अशी केसही कधी पाहिली नाही. फार त्रास होतो का रे बाळा तुला? हो ना डॉक्टर कुक्कू. माझी सेफ्टी जेव्हा लहान होती ना, तेव्हा शाळेमध्ये मला शंकराचा रोल मिळायचा. का? कारण माझ्या गळ्यामध्ये अडकायला रेडीमेड साप होता ना असा. हे बाय पण जशी जशी माझी सेफ्टी मोठी होत गेली, हा. तशी तशी मला हनुमानाची रोल मिळत गेली. बोललं मिळत नाही. लहान आहे
ना तो आणि माहितीये आमच्या स्कूलमध्ये जेव्हा रनिंग कॉम्पिटिशन असते ना हा. तेव्हा आमचे पीटीचे सर मला एंड पॉइंटला उभं करतात फिनिश लाईन म्हणून. तुझं बोलणं फिनिश झालं हो. हा मग जा जाऊन तिकडे स्टूलवर बस. मी नाही बसणार तुलावर. का मी सेफ्टीवर बसतो ना. हो हे बघा हा, अंगदासारखं अंगदा कुठे तुझी पाहिजे तुम्हाला पण बाई हे कसं झालं म्हणजे बघा शिक्षण झाल्यानंतर बाबा लगेच स्थळ बघायला लागली मला ओ, 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 लग्नाबद्दल याच्या निर्मितीबद्दल नाही विचारतो मी हे सेफ्टीचं कसं काय झालं ते विचारतोय. हा जन्माला आला ना हा. तेव्हा पाठीमागे फक्त एक डाग होता हो हा. जसं जसं मोठा व्हायला लागला ना हा. तसं तसं पाठीमागे उंचवटा व्हायला लागला हो. आणि नंतर डायरेक्ट शेपूटच फुटली त्याला. त्या शेपटीचं काहीतरी करा हो खूप त्रास होतो याचा आम्हाला. कापून टाकू हो नको नको हो आम्ही घरीच कापून टाकण्याचा प्रयत्न केला होता हा. पण जेव्हा जेव्हा कापली ना हा. तेव्हा तेव्हा दुपटीने वाढत गेली हो खूप खूप घाणेरडं फील होतो सोसायटीत आम्हाला. हा हे बरं आहे तुम्ही बायका ना तुम्ही फक्त स्वतःच बघा आपल्याला कसं फील होतं ते पण मुलाला काय त्रास होतो हे तुम्हाला कळत नाही. काय रे बाळा तुला फार त्रास होतो ना. हो डॉक्टर कुक्कू हा. कुक्कू त्रास होतो मला. तुम्हाला माहितीये आमच्या घरची दोरी तुटली ना तेव्हा माझ्या आईने शेफ्टीवर दिवस काढले. तुम्ही याच्या शेपटीवर जगत होतात. अहो तसं नाही डॉक्टर कुक्कू मग? आमच्या घरातली कपडे वाळत टाकायची दोरी तुटली ना म्हणून माझी आई या शेफ्टीवर कपडे वाळत घालायची. अच्छा मला भर उन्हामध्ये उभं करायची. हा. त्या उन्हामध्ये कपड्यांसोबत मी पण कसा वाळून गेलोय बघा. अरे बापरे. बघा माझी तब्येत कशी झाली डॉक्टर कुक्कू. बाई बाई तुमचा स्वतःचा सख्खा हक्काचा मुलगा असताना तुम्हीच त्याला बालकामगार केलं. आणि डॉक्टर कुक्कू हा. माझी शेपूट कापल्यामुळे मोठी नाही झाली. मग? माझ्या शाळेमध्ये आमचे पीटीचे सर आहेत ना हा. मला असं उलट उभं करून मुलांना रस्सी खेच स्पर्धा खेळायला लावतात. अरे बापरे. हो सगळी मुलं शेपूट खेचून खेचून दमायची हा. पण मी काही जागचा हालायचो नाही शाबास. नुसतंच कणायचो. बघा बघा कसं तोंड तोंड वर करून सांगतोय ते बघा. हो डॉक्टर साधी पॅन्ट घालायची पण सोय नाहीये हो. का अहो पॅन्ट घातली की शेपूट बाहेर राहतं हा. आणि शेपूट आत कोंबलं की पुढचं बटन तुटतं. काय करायचं काय समजेन असं झालं. मग मग आम्ही एक उपाय काढला. काय आम्ही ह्याला पॅन्ट उलटी घालायची सवय केली. उलटी? हो. म्हणजे अशी पाठी मागून चेन खोलली हा. की शेपूट बाहेर म्हणजे सगळं कसं आरामशीर. पण इमर्जन्सी प्रॉब्लेम आला तर काय करणार. त्याची सोय पण करून घेतली. हो त्याच्या सगळ्या पॅन्टला ना आम्ही दोन्ही बाजूनी चेन लावून ठेवलेत. हा. एक मागे एक पुढे. छान आहे की मग. छान काय हो मी मध्यमवर्गीय लोक होतो हा. एवढ्या चैना परवडत नाहीत आम्हाला. आणि त्याच्या शाळेतनं शिक्षकांची कंप्लेंट पण यायला लागली आहे. काय म्हणाल. म्हणतात तुमचा मुलगा वर्गात आला ना की 5 मिनिटं आताच येत राहतो. हो ह्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला आम्हाला 2 सीटचे पैसे भरावे लागतील. का 2 सीट का एक ह्याला आणि ह्याच्या शेपटीला. हो डॉक्टर काहीतरी करा त्या शेपटीची विल्हेवाट लावा आणि नुसतं आमचा पोरगा परत करावा आम्हाला. ती शेपटी आहे ना शेपटीने वाढत चालली आहे. पण डॉक्टर कुक्कू हा? मला ना माझी शेपटी खूप खूप आवडते. आम्ही बोलतोय ना तुला मध्ये बोलायची काय गरज आहे. तुझी ना लाज वाटायला लागली आम्हाला. थोबाड ना जरा बंद कर. हे बघा बाई तुम्ही थोबाड बंद करा आधी. तो बोलतो ना माझ्याशी तू बोल रशियनच्या. काय झालं. डॉक्टर कुक्कू हा हा बोल. मी ना आता खूप मोठा निर्णय घेतलाय. कुठला. मला ना माझी शेपूट हवी आहे. हा? का रे कारण मी माझ्या आई वडिलांना माझ्या जिमचा खर्च कधीच उचलू दिला नाही. माझी जी हाईट दिसते ना एवढी मोठी हा. ती शेपटीवरच्या उड्या मारून मारून वाढली आहे बघा. हो हो. वा 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 आणि तुम्हाला माहितीये मी जेव्हा माझ्या मामाच्या गावाला जातो ना हा. तेव्हा तिथल्या माणसांना विहिरीतून पाणी काढून द्यायला मदत करतो. क्या बात है. आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांना पण फार मोठा उपयोग होतो माझा. कसा काय. म्हणजे शेतामध्ये पिकं असतात ना त्या पिकांवर ते पाखरं बसलेले असतात तर त्यांना हाकलून लावण्यासाठी मला गोप फिरवावीच लागत नाही. मग? मी माझ्या शेपटीचा असा एक रपटा फिरवतो ना अख्ख्या शेतातली पाखरं उडून जातात. शाबास. आणि माहितीये फ्री मध्ये ना सगळ्या पिकांची कापणी पण होते. क्या बात है क्या बात है. परवा ना माझा एक मित्र असा रस्त्याने चालत होता हा आणि चालता चालता तो त्या उघड्या ड्रेनेज मध्ये पडला. अरे. हो हो मग मी माझी शेपटी घेऊन माझ्या मित्राच्या सेफ्टीसाठी धावून गेलो. माझी शेपूट त्या ड्रेनेज मध्ये टाकली आणि त्याला खेचून बाहेर काढलं. हा पण डॉक्टर कुक्कू तिथं उभी असलेली सगळी लोक माझ्याकडे बघून हसत होती. बघितलंस माझी थट्टा मस्करी करत होती. पण डॉक्टर कुक्कू माझ्या मित्राचा जीव वाचवल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये जे भाव होते ना तेच भाव मला तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या डोळ्यात दिसले. आणि मग मला पटलं
की या जगामध्ये माझ्या शेपटीचा काहीतरी उपयोग होतोय. म्हणून मला माझी शेपटी हवी आहे डॉक्टर कुक्कू. तुम्ही तिला कापू नका. नाही का अहो बाई, एवढा गुणी मुलगा आहे तुमचा आणि तुम्हाला कसली लाज वाटते? अहो डॉक्टर, ही शेपूट बघून लोक हसतात ना, त्याची लाज वाटते आम्हाला. मग लाज वाटून घेऊ नका, कारण सरकत्या काळाप्रमाणे माणसाची शेपटी नामशेष झाली असं म्हणतात, पण ती नाही झाली. ती अजूनही आहे प्रत्येक माणसाला, पण ती प्रत्येकाने दाबून ठेवली आहे. मी तर म्हणतो ती घालूनच ठेवली आहे. माफ करा, मी थोडं वाईट भाषेमध्ये बोलतोय, पण हे सत्य आहे. आणि तुमचा मुलगा तर अभिमानानं शेपूट घेऊन जगामध्ये जगतोय. मग त्याची कसली लाज बाळगता? सॉरी डॉक्टर, हो खरंच चुकले मी. मी एवढ्या खोलवर कधीच विचार केला नव्हता. आज फार अभिमान वाटते मला माझ्या बाळाचा. यापुढे मी कधीच लाज नाही बाळगणार याची. आई, मी ना माझ्या शेपटीने तुझं लहानपण परत करू शकतो, माहितीये? कसं? डॉक्टर कुक्कू, तुम्ही ना कुक्कू मदत करू नका, पण थोडीशी मदत करा. ठीक आहे, पकडा. तोऱ्या उड्या भाई. आई रेडी? हो, ready. डॉक्टर कुक्कू रेडी? 1 2 3 स्टार्ट. आताचा परफॉर्मन्स खरंच छान होता. सो आपण जजेसकडे वळूया. टेल व्हॉट अबाउट टेल? वा वा तेजू, बऱ्याचदा आपण प्रतिकात्मक गोष्टी मांडत असतो, तर ही शेपटीची जी प्रतिकात्मकता आहे की माणसं अलीकडच्या काळात शेपूट घालूनच बसू लागली आणि कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट होत नाही आहेत, हे म्हणणं मला फार आवडलं. मला मुळात त्यांनी फार प्रभावित केलं. बाकी आशू, तुझा परफॉर्मन्स आज वंडरफुल होता. वनिता, आज तू आणि ऋषी तुम्ही तिघांनी मिळून फार एक चांगली गोष्ट मांडण्याचा फार चांगला प्रयत्न केला. या तुमच्या प्रयत्नासाठी मी तुम्हाला टोपी देतो. वा वा वा. रेणुकाताई, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? खरंच मस्त वाटलं आणि तेजू म्हणाली तसं खूप इमोशनल एंडिंग होतं त्या ॲक्टचं. आणि तुम्ही तिघं इतके गोड दिसताय टोप्या घालून की मी ही सेल्फी घेण्यात कमी करणार नाही आता. शादीचा लड्डू खाऊन पस्तावलेले नवरा बायको निघालेत आणखी एक लड्डू खायला. पाहूयात हा लड्डू त्यांना गोड लागतोय का? आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे वाईस कॅप्टन योगेश आणि प्राजक्ता. ओ मम्मी मम्मी, ओ डैडी डैडी, ओ मम्मी डैडी, हो जाओ रेडी, जिससे मेरी शादी होगी, जिससे मेरी दुसरी शादी होगी. आज मैंने वो लड़की ढूंढ ली है. कोण म्हणतं भूतकाळ बदलता येत नाही? नाही सॉरी, मी आत्मचरित्र वगैरे लिहून भूतकाळ बदलणार नाहीये. माझं वेगळं ठरलंय, म्हणजे मी दुसरं लग्न करतोय पहिली बायको सोडून. आणि मला तशीच अजून एक बायको पण मिळाली आहे. तिने पण तिचा पहिला नवरा सोडलाय. त्यामुळे पहिलाच विचार जुळला, त्यामुळे पुढच्या भविष्यात सगळे विचार जुळतील, नाही का? माझी पहिली बायको तुम्हाला सांगतो शहरातली. प्रत्येक गोष्टीत तिचा इगो आडवा यायचा. सगळी संसाराची माती झाली. म्हणून ठरवलं मातीतलीच बायको करायची, गावाकडची, खेड्यातली. दुसरा नशा दुसरा खुमार, दुसरा प्यार है दूसरा इंतजार, कर लूं मैं क्या अपना है दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता.
असतील? इथंच मी सुधीर. फेसबुकला तो गोरा फोटो होता. नाही ऍक्च्युली काय झालं, लास्ट इयर मला चिकन पॉक्स झाला होता. चिकन पॉक्स लास्ट इयर मला, त्याच्यामुळे थोडंसं काळवंडलो आहे. पण ट्रीटमेंट चालू आहे. हो ट्रीटमेंट चालू आहे माझी. पण मी पडले ना आगीतून पुपाट्यात. अस्वल सुटलं आणि वानर भेटलं. हे बघा, जगात फक्त 2च रंग असतात, काळा आणि गोरा. कळलं ना? आणि काळा जरी असलो ना तरी मी असा मॅट ब्लॅक नाहीये, मॅट ब्लॅक. माझ्या आयुष्यात जर तुम्ही आलात ना तर आयुष्य रंगीत करून टाकेन एकदम, अगदी इष्टमन कलर. आता बोला. इष्टमन कलरचं राहू द्या. ज्या वेळा तरी आयुष्यात येणारा माणूस इष्ट म्यान असावा म्हणजे झालं. माझंही तेच म्हणणं आहे. हा. आधी पत्नी केली होती, हा. आता बायको करतोय. हिने तरी किमान नवऱ्याची सायकोलॉजी समजून घ्यावी म्हणजे झालं, नाही का? बायकांनी काय मक्ता घेतलाय का तुम्हाला समजून घ्यायचा? दिवसभर राब राब राबायचं, सासू सासऱ्यांची सेवा, पाहुणे रावळे आणि एवढं सगळं करून यांच्या टिर्ऱ्यावर करून आम्ही काय गोट्या खेळत नाही ऑफिस मध्ये. त्या बॉसची मर्जी सांभाळा, क्लायंटची मर्जी सांभाळा आणि घरी यावं थकून भागून तर यांची इच्छा, यांची मर्जी सांभाळा. मर्जी सांभाळायला कोण सांगताय? मर्जी सांभाळायला सांगताय कोण? पण लाईट घालवण्याच्या अगोदर जरा तरी प्रेमानं वागा. प्रेमानं वागा म्हणजे काय करा? तुमचा दिवसभराचा इतिवृत्तांत ऐका, डेली सो प्रमाणे निरर्थक आणि न संपणारा. म्हणजे मी विनाकारण बोलते. एक सांगून ठेवत्या, जे आतून वाटतं ना आतून ते बोलणारी बाई आहे मी. आतून मलाही आतून जरा मी बायकोला इमॅजिन केलं, त्यामुळे सॉरी सॉरी. माझं पण तसंच झालं. मी पण सॉरी. ऐका ना, हॉटेलमध्ये आलोय, काहीतरी खायला मागवायचं का? विसरलोच मी, आपण हॉटेलमध्ये आलो नाही का? आणि काय ना, बायकोला सोडून पहिल्यांदाच येतोय हॉटेलमध्ये एखाद्या मुलीसोबत. ऑर्डर आपल्यालाही देता येते, विसरलोच होतो मी. चालेल ना, पण तुमच्या आवडीचं नाही मिळणार हो इथं काही. म्हणजे भरीत, पिठलं, थालीपीठ, धपाटे, चटणी, ठेचा, मिरच्या असं काही नाही मिळणार इथं. कॉन्टिनेंटल फूड मिळतं ना इथे, कॉन्टिनेंटल. चीज पिझ्झा मागवा विथ वुस्टरशायर सॉस. आणि स्टार्टरला आहे ना सूप मागवा. मंचाव मागवा, नाही तर स्वीट कॉर्न मागवा. ऐका ना, माझ्याकडे स्वीट कॉर्न आहे, त्यांना मला फक्त सूप करून द्या जरा. इतका वेळ हॉटेलच्या एसीत बसून मी हा विचार करत होतो, ही गावच्या वेशी बाहेर पण कधी निघाली नसेल. पण हिला सगळंच माहितीये. वा वा. आमच्या बी गावात येतो पिझ्झा. हा? तुमच्यासारखा 20 मिनिटात नाहीये, दिवस लागतो यायला. म्हणजे सकाळी न्यारीच्या टायमाला ऑर्डर दिली ना तर जेवणापर्यंत येतो. आणि 4-5 ऑर्डरी लागतात, तोराच आणून देतो. आलाय तो. ऐक, चिकन बार्बेक्यू पिझ्झा, डबल चीज मारून, एक मेक्सिकन पिझ्झा, मेक्सिकन ब्रेड पण आण, आल्याचे. आल्याचे गार्लिक. त्यांच्याकडं लसणाला जिंजर म्हणतात, तू चालू दे. पुढचं गोडा धोडाचा आत्ताच ली. चोको लावा आण, ब्राउनी आणि व्हॅनिला आईस्क्रीम संग आण, वाटीवर चॉकलेटचा सॉस आण. तुझा ते तुम्हाला काही ऑर्डर सर? नाही, एवढं सगळं तिने मागवलंय ना, तेच नीट आण, त्यातच सगळं आलं. एन्जॉय एन्जॉय सर एन्जॉय. हो. तुम्हाला खरंच नाही मागवायचं काही? उपास आहे का तुमचा? नाही, मला एका दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आत्ताच. कसल्या? बायको कुठलीही असो, तिच्या आवडीतच नवऱ्याचे सौख्य सामावलेले असते. खायचंच नाही ना मला काय? म्हणजे आम्ही काय आमच्यासाठी मागवतो का? बाईला आतून काय वाटतं? आपल्या माणसानं चांगलं चुंगलं खावं. पण पुरुषांना अक्कल असते का चांगलं खायची? त्यांना वाटतं आम्हाला भस्म्या झालाय म्हणून आम्ही एवढं मागवतो. बरोबर जेवणाच्या वेळेला सुरू कर. पहिला खास सुरू झालं की इथं सुरू होणार. कर तू सुरू. सॉरी ते नाही, तुम्ही जे मागवले ना त्यातच खाईन मी थोडंसं. थोडंसं खाऊन? अर्ध खाऊन नाही? मी काय बकासुराच्या खानदानातली वाटते का? माणूस घाणी नाहीये, समोरचा माणूस धनी म्हणतीये ना म्हणून ऑर्डर दिलीये. झालं बोलून. जेवणा व्यतिरिक्त आपण इतर गोष्टीवर बोलूयात का? काही खाण्यापिण्या सोडून. माणसाने ना जे आतून वाटतं ते करावं. आणि मी काय तुमचं तोंड धरलेलं नाहीये बोलायला. तोंड धरलं नाही पण बोलूही देत नाही ना, उघडूही देत नाही ते तोंड. सॉरी माझे शब्द मी मागे घेतो. मला माफ करा. माझे शब्द मागे घेतो मी. सॉरी. रडू नका प्लीज, रडू नका. मी सॉरी. त्याला इथंही माघार मीच घेतोय. तुम्हाला सांगतो, 4 बियर रिचवून माणूस 2 पावलावर नीट सरळ घरी येऊ शकतो, पण 1 टियर बाईचा माणसाला 4 मुंड्यात चित करतो.
बियर म्हणजे तुम्ही बी घेता? तुम्ही बी? या बीचा अर्थ काय? तू बी आणि मी बी म्हणजे तुम्ही पण घेता की काय? वेळ लागलाय का काय? नाही ना? हा. पिणाऱ्याच्या मौतीला पण जात नाही मी. आमचं बेना घ्यायचं ना आणि एकदा थोडी टाकली की टकळी सुरू. बोंबील तळून दे, बोंबील तळून दे. बोंबलाचा वास अख्ख्या गल्लीत गेला की सगळ्यांना कळायचं सुधाकर रावांचे एकावर एक प्याले सुरू झाले. सुधाकर राव म्हणजे? एक बी खूप बी नसलेला माझा हब्बी. अच्छा, म्हणजे सुधाकराच्या बायकोशी पुनर्विवाह करून मी माझ्या चुकीचा सुधारक होणार. याच्यामुळे टाकलं का बायकोने तुम्हाला? बायको बद्दल सांगा ना काहीतरी. बायकोबद्दल? हा. नको, शिळ्या दुधाबद्दल बोलण्यापेक्षा ताज्या ताक्याबद्दल बोलूयात ना आपण. म्हणजे तुमच्याबद्दल बोलूयात ना आपण. तुमच्याबद्दल सांगा ना काहीतरी. आता माझ्याबद्दल मीच काय सांगायचं? सांगा हो काहीतरी. अख्ख्या गावाला माहितीये हा माझा स्वभाव. हा स्वभाव अख्ख्या गावाला माहितीये. हा, कुणाच्या घेण्यात नाही आणि देण्यात नाही, पण एकदा धरलं ना आता सोडत नाही. माझी आई काय म्हणते, बाई माणसाने ना मर्यादित असावं. पण मला काय वाटतो, बाई माणसाला जे आतून वाटतंय ते तिने करावं. नाही, फारच आईचा शब्द पाळतात तुम्ही. हा, किती अबोल आहात तुम्ही खरंच. तशीच आहे मी. हा. ताईंबद्दल सांगा ना काहीतरी. कोण ताई? तुमची पहिली बायको. ताई? हा. तुझी हा. ताई? हा. एवढी घाई करू नको तिला ताई म्हणायची. ती ताई नाही, संकटाची खाई होती, खाई. नवरा घरी आला, रात्री झोपायला आला की बायको शेजारी कशी हवी असते नवऱ्याला, आणि ही कशी यायची? सगळ्या अंगाला क्रीम फासून, सगळ्या अंगाला क्रीम फासून झोपलेली असायची. माणूस प्रेमात घसरतो, मी तर क्रीमात घसरायचो. सगळ्या अंगाला क्रीम लावून शरीराचा रोल करून अशी झोपलेली असायची. अरे बायको शेजारी झोपलोय का क्रीम रोल शेजारी झोपलोय हेच कळायचं नाही. नाही, हसायला काय झालं? बायको नटते कुणासाठी? कुणासाठी? बाहेरच्यासाठी का? आपल्या माणसाला बरं वाटावं म्हणून तिला आतून वाटतं की मी नटावं. पण पुरुष कसे असतात? बायको नटली की नाही लक्ष देत. गचाळ बायको राहिली ना की थोबाड लगेच उचकटतील, आणि बायको नटली की जिभेला रोग चढतो यांच्या. म्हणजे तुम्ही ही क्रीम लावता की काय? मला नाही आवडत क्रीम. बरं हा, मी बेसन लावते रोज तेलात भिजवून. घ्या आता क्रीम रोल सोडून वडापावच्या गाडी शेजारी झोपावं लागणार मला. 5 वर्ष झाली लग्नाला. 5 अजून पाळणा हल्ला नाही घरात. आणि सगळ्यांना माहिती पाळण्याच्या बाबतीत मी किती सेन्सिटिव्ह आहे. का हल्ला नाही पाळणा? म्हटलं आता प्लॅनिंग संपूयात, आता मूल होऊ देऊयात. पण प्रश्न तोच, मूल मोठं झाल्यावर कोण होणार याच्यावरून भांडणं. नाही, बरोबरच आहे ना. तुम्ही काय करून चोरून दामा निराळे भोगायला लागता आम्हाला. मी तर जवळच येऊ द्यायचे नाही. कसं आहे, 9 महिने आपण पोटात पोर वाढवायचं आणि ठरवायचं त्याने कोण होणार यांनी. कसं काय? मग मी नाही तर कोण ठरवणार? का? वावर ठरवतं कुठलं पीक रुजून द्यायचं. तुम्ही काय कुठं बी बियाणं उधळत फिराल? आमच्या यांनी बी असंच केलं. त्या दिवशी कोल्हापूरला गेले होते. कोल्हापुरी साज घेऊन आले. मला म्हणले, हा बघ साज आणलाय. मी पण ठरवलं आज आहे ना आतला आवाज ऐकायचा. म्हणलं नकोय तुमचा साज मला. फारकत घ्या, काडी मोड. लात मारून निघाले सगळ्याला. अशी असेल का कुठली बाई जिला सोन्याचा पण मोह पडला नाही? सोन्याचा मोह तसा माझ्या बायकोलाही नाहीये. ती गजरा आणला तरी खुश होते बिचारी. मुळात संसारात जोडीदाराच्या गरजा ओळखल्या तरी पुरेसं असतं नाही का? खरे हो, दिवसभर राब राबते, सगळ्यांची सेवा करते. रात्री असं होतं अंथरुणाला पाठ कधी टेकतीये. मग हे ना रात्रीचे आपण काय बोलायला जावं तर म्हणतात खूप रात्र झालीये झोप. तुझी काळजी वाटते म्हणून म्हणत असेल ग तो झोप म्हणून. दिवसभर राबते, सगळ्यांसाठी करतेस, आणि एवढे कष्ट करून जर तुला झोप मिळाली नाही तर तू आजारी नाही का पडणार? म्हणून तुझ्या काळजीपोटी म्हणतो नवरा की झोप, तू झोप. पण तुमच्याशी बोलल्याशिवाय झोप येत नाही हे कधीतरी कळावं ना. अख्ख्या जगात आपलं म्हणणारं, आपलं ऐकणारं, आपलं माणूस आहे यापेक्षा जास्त काय हवं बाई माणसाला? मला वाटतं आपल्या दोघांनाही आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत नाही का?
हॅलो हॅलो, अगं मी बोलतोय. मी बोलतीये. तयारी करून ठेव, आपल्याला 4-5 दिवसासाठी बाहेर कुठेतरी लांब फिरायला जायचंय. फक्त एकमेकांशी बोलायला खूप. घरी येते आणि यंदा पाळणा हलवायचा. आणि हॅलो, नाही मी कोण बोलतोय हे महत्वाचं नाहीये. यंदा पाळणा हलवायचा आणि पाळणा म्हणायला मला बोलवायचं. कसा? ऐका फोनवर. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, जोडीदार माझा आहे निर्मळ. संसार सुख दुःखाचा खेळ, सोबळा जो रे जो. फार सुंदर लिहिलेलं स्किट होतं हे. मला लेखन प्रचंड आवडलं तुमचं. आणि ॲज युजल तुमची केमिस्ट्री फार चांगली होती. आणि अलीकडच्या काळात फार आपली धकाधक वाढली आहे, घरं मोठी होत चालली, पण कुटुंब खूप छोटं होत चाललंय. क्या बात है अशा त्या गडबडीमध्ये तुम्ही हे जे काही म्हणणं मांडले ते फार अंडरलाईन आणि फार सुंदर आहे. व्हेरी गुड, अभिनंदन. रेणुकाताई, खरंच सगळ्या कपल्सनी बघण्यासारखा हा ॲक्ट आहे. कारण अनेक वेळा आपण मिसअंडरस्टँड करतो, एकमेकांचं जे आहे ते ओपनली बोलत नाही. आणि कम्युनिकेशन इज द की. म्हणजे कुठलंही नातं चांगलं टिकवण्यासाठी आपल्या आतला आवाज ऐकणं फार गरजेचं आहे. आणि ते तुम्ही अत्यंत व्यवस्थित दाखवलं. बऱ्याच सायकॉलॉजिस्टना जे जमत नाही ते तुमच्या स्किटनी जमवलं आणि करून क्या दाखवलं. मग या कॉन्सेप्टला किती मार्क द्याल मकरंद सर? रेणुकाताई, आपले या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी जजेसना आमंत्रित करते स्टेजवरती. या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस तुम्ही बघितलेत. कसा वाटला हा आठवडा? दोन्ही टीमचे जोरदार परफॉर्मन्स पाहायला मिळाले. यावेळेस अभि एक फार उत्तम सरप्राईज एलिमेंट होता. तोफखाना म्हणजे एकदमच जोरदार तोफखाना होता. त्यांनी फार मजा आणली. बऱ्याच आठवड्यापासनं बुंगाट टीम फार पुढे होती आणि चांगल्या पद्धतीने हे करत. पण या आठवड्यात सुसाट टीमने पुन्हा एकदा बाजी मारली. व्हेरी गुड, अभिनंदन. रेणुकाताई, परफॉर्मन्सेस तर खूप छान वाटलेच, पण तुझी एंट्री ही फारच छान वाटली. ज्या पद्धतीने तू करतेस स्टेजवर सूत्रसंचालन, तर म्हणजे तू अनेकदा केलं असशील, पण कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये तू नवीन यात्री आहे असं वाटलंच नाही. थँक्यू. आणि नवीन तेजू आहे तसतसंच नवनवीन स्क्रिप्ट्स पण बघायला मिळाले आज ह्या वेळेला. त्यामुळे त्याच्याबद्दल खूप उत्सुकता होती आणि छान वाटलं. आणि खरंच माझं जे स्वप्न होतं की सगळ्यांना 11 मिळावेत, ते ह्या वेळेला पहिल्यांदा झाले. त्यामुळे जोरदार टाळ्या. तर या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. तुम्ही आम्हाला भेटा पुढच्या आठवड्यात दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये.